हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज अजून एक साडी आली होती कोलॅबरेशनला, तर तीच ओपन करत होते। आणि प्रत्येक वेळी ना म्हणजे बऱ्याच जण काठपदर किंवा अशा वेगळ्या साड्या पाठवतात, तर ह्यावेळेस मी थोडीशी पार्टीवेअर लुक देणारी साडी पाठवली बघा। यांनी खूप सुंदर आहे, ऑर्गेन्झा आहे पण स्मूथ सॉफ्ट ऑर्गेन्झा राहतं ना तसा टिश्यू सारखा सेम कपडा आहे, मिक्स आहे क्रंची टाइप, एक न्यू फॅब्रिक आले बघा, तर तशातला वाटतोय हा। ऑर्गेन्झामध्ये सॉफ्ट ऑर्गेन्झा असा असेल, म्हणजे मिक्स असं मला वेगळंच फॅब्रिक जाणवलं, पण खूप मस्त आहे फॅब्रिक। आणि याच्या पूर्ण खालच्याला ना अशी बघा पॅटर्न आहे, आणि काहीतरी वेगळी घेतली मी ह्यावेळेस, कारण त्याच साड्या होतात, तर म्हटलं ह्यावेळेस वेगळी घेऊया। त्यांनी मला फोटो शेअर केले होते, मी हा कलर म्हटलं घेऊया, सिलेक्ट करूया, कारण की आता ना लग्न पण आहे आमच्या घरात, तर मला स्वतःला भरपूर साड्या लागतील, तर त्याच्या हिशोबाने आता मी घेते साड्या। तर ह्याच्यावरती जे हे वर्क आहे ना ते खूप मस्त असं एम्ब्रॉयडरी केलेलं आहे, खूप छान असं एम्ब्रॉयडरी आहे बघा। तर बघूयात आता कशी दिसते साडी। तर ब्लाऊज सोबत वेअर केली ना तरच एक्झॅक्ट समजेल किंवा कशी दिसते। तर हा तिच्यावरचा ब्लाऊज आहे, तर बघूयात मग आता कशी दिसते नेसल्यानंतर, मग अजून दाखवेल की कशी दिसते। त्या दिवशी परवा एक आली होती जॉर्जेटची, तर तिचा पण ब्लाऊज शिवायचा राहिला, आता हिचा आणि तिचा दोन्हीचा सोबत ब्लाऊज पटकन स्टिच करेन आणि मग दाखवेन वेअर करून की कशी दिसते। एकदम सिंपल असा ब्लाऊज शिवणार आहे, जास्त काही करणार नाही ह्याच्यामध्ये, कारण की खूप साऱ्या आता वेगवेगळ्या डिझाईन आहेत, पण मी साधा शिवणार आहे, छोट्या 3 इंच एवढीच बाही ह्याला लावणार आहे। तर चला आता रुद्र पण गेला शाळेत आणि मी लागते आता माझ्या पुढच्या कामाला। पार्सल आलं होतं तर म्हटलं चला ओपन करून बघूयात की नेमकं काय आहे ह्याच्यामध्ये, तर चला। तर आता ना वाजले होते साधारणतः 3:30 पावणे 4 होत आले होते, माझे सगळे ड्रेसेस शिवून झाले होते आणि मला पॅकिंगला बसायचं होतं, कारण काही काल शिवले होते, काही आता सकाळपासून हा एक कॉम्बो रेडी केला आणि अजून एक, असे 3च सकाळपासून केले पॅकिंगला आता बसायचं आहे। आणि आता एकदा का पॅकिंगला बसलं की साधारणतः संध्याकाळचे 8 साडेआठ होतात पॅकिंग करता करता, म्हणजे 4 वाजल्यापासून जरी पॅकिंगला बसलं ना तरी खूप वेळ जातो त्याच्यामध्ये, इतका वेळ जातो, कारण आता पहिल्यांदा सगळे प्रेस करा, त्याच्यानंतर त्याला पॅक करा। हा शिवला होता आता, तर मी लगेचच म्हटलं तो पॅकिंग करून ठेवूया, जेणेकरून ना खराब होणार नाही, चुरगळणार नाही। आणि आता वाजले होते पावणे 4, रुद्राचे पप्पा येतात, आज फर्स्ट शिफ्ट होती, पहिल्यांदाच फर्स्ट शिफ्ट दिली होती त्यांना, तर मग म्हटले होते 4 सव्वा 4 पर्यंत येतो, तर मग ते यायच्या आधी थोडा घरातला पसारा आवरला, कारण उगाच त्यांचं ऐकून घेण्यापेक्षा ना आधीच आपला पण व्यवस्थित ठेवलेलं बरं असतं। कारण मला पण वाटतं की, म्हणजे मला सतत वाटतं की माझ्या मदतीला कोणीतरी असायला पाहिजे, घरून का कोणी काय येणार पण कोणीतरी पाहिजे। कमीत कमी मी बसलेली आहे, मला एक ग्लास पाणी जरी आणून दिलं ना तर मला स्वर्गसुख मिळाल्याचा म्हणजे आनंद होतो, इतकं भारी वाटतं ना। तसं म्हणजे रुद्राचे पप्पा असं हे नाही, मी तरी थकले वगैरे तर मग मला म्हणतात आणतो बाहेरून आज जेवण, राहू दे नको बनवू वगैरे, पण तरीही खूप जास्त लोड पडतोय, खूपच। दमनमध्ये कसं आपलं कामाला पण मावशी होत्या आणि माझ्या हाताखाली शिलायला पण होत्या, त्याच्यामुळे मग मला थोडासा आराम भेटायचा, पण इथं नाही भेटत आहे। कामवाली जरी लागल्या असती ना तरी पण माझं खूप काम कमी झालं असतं, ते झाडू फरशी ह्या त्यावर आता माझा किती वेळ गेला याच्यामध्ये। मेरी वॉटरचा ना व्हिडिओ शेअर केला होता तुमच्यासोबत, तर मला खूप जास्त डॅन्ड्रफ आहे, म्हणजे होत होता खूपच, अजून पण आहे, पूर्ण गेला आहे असं नाही आहे। आणि केस तर इतके गळायचे ना माझे, इतके कमी झाले केस गळायचे, प्रचंड केस गळत होते, मला तर टेन्शन आलं होतं, पण आता झालेत कमी केस गळायचे। आणि मला वाटतंय की जे मी कढीपत्त्याचं तेल बनवलं होतं ना त्याचा खूप फरक आहे असं मला वाटलं, कारण की मी तेच यूज करते ना, तर मला म्हणजे खूप फरक जाणवला केसामध्ये, लगेचच कळतं की बाबा किती गळतात, नाहीतर असं हात टाकला ना असंच यायचे हातामध्ये, गोचच भरून यायचे। आता इतकी नाही, आता पूर्ण थांबल्यास नाही गळतायत अजून, पण आम्ही पाणी पण आंघोळीला म्हणजे केस धुवायला मी जे पाणी आहे ना ते फिल्टरचं वापरते, जे आम्ही बाहेरून घेतो ना त्याच्यामध्ये मी 1 बॉटल एक्स्ट्रा घेते, ज्या दिवशी मला केस धुवायचे आहेत ना त्या दिवशी, आणि मग ते 10 लिटर आणि होतं मॅनेज। आम्ही हे ऑरो वगैरे घेणार होतो, पण परत आता आमचं म्हणजे इथं पण जसं तुम्हाला माहिती तळ्यात मळ्यात सुरू आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं उगाच नको सामान वाढवायला। तर मी काल याचा व्हिडिओ टाकला होता, तर हे खरंच खूप इफेक्टिव्ह आहे।
मी असं काही फेक वगैरे रिव्ह्यू देत नाही. मी स्वतःचं चेक केला की कसा रिव्ह्यू आहे, कसं आहे, सगळं चेक केलं आहे. आणि जास्त महाग नाही, 198ला आहे फक्त. आणि खूप दिवस चालतं आहे, खूप दिवस चालतं. आणि हे वॉटर आहे. काल एका ताईने मला मेसेज केला होता की त्या दिवशी तर तू तेल बनवलंस, मग आता हे तेल कशाला लावते. तर हे तेल नाही आहे, पाणी आहे. रोजमेरी जे लीव्ज असतात ना, तर त्याचं हे पाणी आहे, रोजमेरी वॉटर. आणि हे नसं वापरायचं ना, तर तेलामध्येच रोजमेरीचे जे लीव्ज ऑनलाईन भेटतात ना, तर ते घ्यायचे आणि तेलातच ॲड करायचे. मी करणार होते, पण मला ते म्हणजे मागवायचं वगैरे ते विसरून गेलं. नाही तर ते पण टाकलं ना तर होऊन जातं. रोजमेरीच्या लीव्जनी ना खूप फरक पडतो डॅन्ड्रफवरती पण आणि केस गळतीवरती पण. तर आता मी हे रोज वापरते, असं नाही की मी फक्त दाखवायसाठी हे घेतलंय. नुसतं स्प्रे करायचं आहे असं. तसं मला हे कोलॅबरेशनला चालेलं आहे, असं काही नाही की मी पैसे देऊन घेतलंय, पण चांगलं आहे. मला हे आवडलं आणि याचा स्मेल पण खूप मस्त आहे. रुद्रेश पप्पांना म्हटलं तुम्ही पण वापरा, कारण त्यांची पण ना खूप जास्त केस गळत होते. मी तरी माझ्या आंघोळीसाठी हे पाणी वापरते, पण ते तर तेच वापरतात त्याच्यामुळे. तर चांगलं आहे बरं का हे. असं नाही की मी आता रोज वापरणार आहे ना, अजून एक 15-20 दिवसांनी पण याचा परत तुम्हाला रिव्ह्यू देईल की बाबा कसं आहे. आता तरी 2-4 दिवस झाले वापरून. तर असं मस्त स्प्रे करायचं, मसाज करायचा आणि छान वाटतं. आणि याचा वास पण ना खूप मस्त स्मेल आहे याचा. नाहीतर मग हे काय कंदाचा ना वास अजिबात आवडत नाही. छान आहे याचा, मस्त. आणि पूर्ण आतमध्ये पूर्ण ह्याच्या त्वचेपर्यंत स्काल्प आहे ना, त्याला पूर्ण मारायचं म्हणजे लवकर डॅन्ड्रफ जातोय. मी मारते आता, माझा खूप कमी झालाय डॅन्ड्रफ, आता मला दिसतच नाही बघा. नाहीतर इतका नुसता असा ना थोडंसं असं केलं ना पांढरं बाहेर उसकटायचं, जसं आता तसं होत नाही इतकं. आणि केस पण खूप मऊ पडतात ह्याच्याने, खूपच मऊ पडतात केस. खाली पण मी असं लेंथमध्ये पण मारते, असं वरतीच असं नाही, खाली पण. खूप दिवस चालतो बरं, ते 5-6 महिने तर जाईलच असं वाटतंय मला. बघू आता किती दिवस जातोय. The next day. मला ना सतत कमेंट येत होत्या का 3 लेअरवाल्या ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग दाखव. तर फायनली मी हा आजचा जो काही ड्रेस घातलाय ना, त्याचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि या तुमच्यासाठी मी प्रॉमिस केलं होतं कमेंटमध्ये की नक्की उद्या टाकेन. त्याच्यामुळे आज मी नक्की टाकायचं ठरवलं होतं, म्हणून आज थोडं लवकर उठले होते, 7 वाजता सगळी कामं पण आवरली. आणि मग ह्या ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीचा व्हिडिओ बनवला. होत नाही व्हिडिओ बनवणं, आणि त्यात मोबाईलचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आता तर मी इंस्टाग्राम डिलीट केलं, परत ते म्हणजे अनइन्स्टॉल केलं, परत इन्स्टॉल केलं, चालतच नव्हतं, पूर्ण हँग. तर आज कोणत्याही परिस्थितीत बघूयात मोबाईल घ्यायचाच आहे. तर खूप सुंदर असा हा ड्रेस रेडी झाला. आणि मेजरमेंट तुम्ही बघू शकता. फिटिंग बघा, एकदम प्रॉपर सगळं फिटिंग वगैरे एकदम प्रॉपर, कुठेही कोणताही झोल वगैरे काही नाही आहे. आणि हो, आपल्या स्टिचिंगचा जो काही चॅनल आहे ना, तर त्याला 99 म्हणजे 99,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर 1 लाख करा, जेणेकरून मला सगळे चार्ट तुमच्यासोबत शेअर करायचे. चार्ट जे काही ड्रेसचे मेजरमेंटचे चार्ट आहेत ना, ते हा सुद्धा ड्रेस बघा किती प्रॉपर बसला आहे चार्टनुसार. तर आता चार्ट काही लिहिलेलं नाही आहेत, माझ्या मनाचे आहेत, पण मला ते तयार करायचे आहेत. पण ते मी तयार करणार 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतरच. थोडेच राहिले, तो पटकन तेवढे करा. तर खूप सुंदर ड्रेस रेडी झालाय. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि कलर प्रिंट जाणार नाही, फॅब्रिक खराब होणार नाहीची म्हणजे फुल वॉरंटी आहे, कारण मशीनमध्ये हे कपडे मी धुवून बघितलेले आहेत कसं निघतायत ते. आणि खूप सुंदर झालाय हा.
कसा झालाय कमेंटमध्ये सांगा. तर मी तर म्हणते सुंदर झालाय, पण तुम्ही पण सांगा. आणि लेंथ खूप लॉंग आहे हा, लेंथ दिसत नाही फुल व्हिडिओ त्याच्यामुळे, पण लेंथ फुल अगदी थोडीशीच कमी आहे पायापर्यंत, पायाच्या थोडी कमी आहे. म्हणजे पॅन्ट खाली घातली नाही घातली तरी चालते असं आहे. वन पीस टाईप पण आपण वेअर करू शकतो शॉर्ट पॅन्टवरती, असा ह्या टाईपमध्ये. तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे, दोन्ही एकत्रच केलेत. तर रुद्र आला होता 4:45 वाजता. रुद्र येतो, तो आला की मग त्याला थोडंसं जेवण वगैरे द्यायचं, म्हणजे त्याचं पोट भरवायचं आणि मग फ्रेश वगैरे करायचा. पण आता माझं थोडंसं मला 2-3च ड्रेस राहिले होते, तर त्याला म्हटले एक 5 मिनटं बस फक्त. आणि मग काय करतो, फ्रेश होऊन आला होता पण तो नीट नाही करत, नीट हातपाय धुतलेत असं नाही, कुठेतरी पाणी लावतो कुठे अंगाला आणि कुठे तसंच राहतं. त्याच्यामुळे मग मला ते करावं लागतं. अजून तो काही इतका मोठा नाही की त्याच्याकडून पूर्ण सगळ्याच गोष्टीची अपेक्षा केली पाहिजे की बाबा त्याचा तो फ्रेश होईल, त्याचा तो हातपाय धुईल. तर इतकं काही तो मोठा नाही आहे, आता तर 5 वर्षाचा आहे. पण तरी मी त्याला लावते सवय आता हळूहळू, कारण की मला पण इतका वेळ नाही भेटत. त्यामुळे मग मला वाटतं की थोडं तरी आपलं त्यानं स्वतः करावं. पण तो काही फक्त हातपाय धुवून आला आणि लगेच म्हटला चल होमवर्क करतो म्हणून. आणि होमवर्क म्हणजे स्कूलचा नव्हता, मी त्याला वेगळं लिहायला देते. कारण की ना त्याचं पूर्ण उगाचच असं वाटतंय, खूप पश्चाताप होतोय मला. असं वाटतंय उगाचच आम्ही शिफ्ट करून इथं आलो आहे असं वाटतंय. कारण की ना इथल्या जो शाळेचा सिलेबस आहे ना तो पूर्णपणे वेगळा आहे. मागच्या वर्षी रुद्रला फक्त हिंदी सब्जेक्ट आला होता, कधी सेकंड टर्ममध्ये आला होता, म्हणजे दिवाळीच्या नंतर आला होता हिंदी. त्याच्यामध्ये पण त्यांनी फक्त आ इ ई हापर्यंत शिकवलं होतं, क खचं तर शिकवलंच नव्हतं. आणि आता इथे काय झालं आहे की इथं त्यांनी ज्युनियर KGलाच क पासून न्यपर्यंत सगळं, ते अ पासून न्यपर्यंत सगळंच झालं आहे त्यांचं. आणि आता ह्या वर्षी त्यांनी डायरेक्ट बाराखडी दिली, क का की क्यू ते तसल्या बाराखडी दिली. तो त्याला काही मग खूप जास्त जड जात आहे, त्याला वाचताच येत नाही. म्हणजे असं प लिहिलं आहे ना तर त्याला वाचायच येत नाही, प ल, त्याला माहीतच नाही की तो प आहे तो ल आहे म्हणून. आणि मग हा आता माझ्या डोक्याला इतका ताप झाला आहे, आधीच त्यात कामाचा लोड असतो आणि त्याच्यामध्ये आता हा एक मोठा. ट्युशन लावले असते त्याला, पण मग मला असं वाटतं जाऊ दे, आपलं स्वतःच शिकवलेलं बरं आहे. कारण ट्युशन मी सुद्धा आधी घेत होते, माझी खूप मोठी स्टोरी आहे. तर आधी मी ट्युशन घ्यायचे, पण मला माहीत आहे कसं शिकवतात काय, एवढे ट्युशनमध्ये पण लक्ष देत नाही. आणि मग म्हटलं आपणच आपलं थोडं थोडं करायचं, एक एक का होईना त्याला करून घ्यायचं. मग आता मी तेच त्याच्याकडून क ख पर्यंत आहापर्यंत तर त्याला सगळं येतं, पण क ख येतच नाही आहे. त्यामुळं मग आता म्हटलं ते पहिलं ते करून घेतलं पाहिजे, कारण की आता एक्झाम येईल आणि त्याला 2 अक्षरी शब्द 3 अक्षरी शब्द वेलांटी उकार असलंय. तर खूपच म्हणजे सिलेबस चेंज झाला आहे त्याचा. आणि कसं असतं ना, पहिल्यांदा कॅपिटल लिपी शिकवली जाते, त्याच्यानंतर स्मॉल शिकवली जाते. ह्यांचा मॅटरच वेगळा. ह्यांनी मागच्या वर्षी स्मॉल लिपी शिकवले आणि आता ह्या वर्षी ते कॅपिटल कर्सिव्ह शिकवत आहेत आणि मागच्या वर्षी स्मॉल कर्सिव्ह शिकवत आहेत. मलाच कळत नाही यांचं कसं एज्युकेशन आहे, खूपच म्हणजे वेगळं शिकवत आहेत ते. पण ठीक आहे, आता आपल्याला एवढ्या वर्ष तर आता मला त्या शाळेत ठेवावं लागणार आहे, कारण डोनेशन भरलेलं आहे. मला तशी इतकी म्हणजे ना सिलेबसचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. बाकी शाळा तर काय ठीकच आहे, पण सिलेबस थोडा वेगळा आहे शाळेचा, त्याच्यामुळे मग हा झाला आहे. तर ठीक आहे, आता बघू. रुद्र शिकतो, तो करतो, फक्त मग त्याला ना चिडचिड होते, कारण जास्तच करवते मी. माझं असं म्हणणं आहे की एका दिवसात त्याने 4 लेटर तरी कमीत कमी त्याचे व्यवस्थित व्हायला पाहिजेत, पण तो मग चिडचिड करतोय. तर आता संध्याकाळचं स्वयंपाकाचा आज वाजले 8:15 स्वयंपाक सुरुवात करायला. आणि तो मिरचीची भजी करणार होती, कारण सकाळचं एवढं काही खायला चांगलं भेटत नाही. तर कमीत कमी संध्याकाळचं तरी माझं असं म्हणणं असतं की थोडं चांगलं बनवावं आणि खावावं. तर त्यासाठी तिथं इडल्या पण होत्या सकाळच्या, तर त्या फ्राय करून रुद्राला दिली, पण त्यानं काही ते खाल्लं नाही. त्याला पण एवढी अशी इडली वगैरे आवडत नाही, थोडीफार खातो. आणि त्याच्यानंतर मग अजून मला चपाती बनवायची आहे, पीठ वगैरे मळलं आहे. हे बघा अशी इडली होती. तर आता माझा स्वयंपाक चालूच राहील. आणि रुद्रचे पप्पा पण आज थोडे लेटच येणार होते, त्यांनी सांगितलं ट्रॉपिक लागले म्हणून मग मी लेटच करायला घेतला स्वयंपाक, कारण मग गरम गरम खावं वाटतं. ते येणार 9:30 वाजता, मीच ठेवणार 7 वाजता स्वयंपाक करून, मग ते नको म्हणलं मी. तर चला आता आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.